नमस्कार. आज आपण बोटनेक कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकूया. बऱ्याच जणांना असं वाटतं की बोटनेक मध्ये कटोरी ब्लाउज शिवता येत नाही, तर तसं नाहीये. बोटनेक मध्ये छोटे मोठे काही बदल आहेत, ते बदल करून तुम्ही बोटनेक मध्ये कटोरी ब्लाउज अगदी सुंदर असा शिवू शकतात. तर त्याचा आज आपण इथे पेपर पॅटर्न बनवूया. इथे 34 छातीच्या मापाचं मी तुम्हाला आज बोटनेकचं कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकवणार आहे. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. मागचा भाग पुढचा भाग आपल्याला दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहेत. सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी आपण सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न टाकणार आहोत. सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की कटोरी मोठी पाहिजे असेल तर काय करायचं. भरपूर सारे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यानुसार तुमच्या आवडीचे व्हिडिओ बघा. ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता 34 छातीच्या मापाचा आहे, आपल्याला बोटनेक पद्धतीने शिवायचं आहे. आता बोटनेक म्हणजे छोटा गळा. जेवढा छोटा गळा तेवढं आपल्याला शोल्डरचं माप मोठं घ्यायचं आहे. 6.25 इंचाचं शोल्डर घेतलं. तुम्ही हे शोल्डर 6.25 ते 6.5 इंचापर्यंत घेऊ शकता. जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डरचं माप आपल्याला मोठं करायचं आहे. आणि 6.25 इंचाचा मुंडा घेतला. हे पॉइंट जोडून या ठिकाणी आपल्याला आता छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं. 8.5 इंच छातीचा चौथा भाग 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. कमर घेराचं अंतर टाकलेलं नाही, सरळ पट्टीने खाली जोडून घेतलं. आता मुंड्यांचे आकार देण्यासाठी इकडे अर्धा इंचावर मार्किंग केलं, इकडे अर्धा इंचावर मार्किंग केलं. हे अंतर वरती शोल्डर कडे जोडून द्यायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, हे मुंड्याचे आकार देताना जर चुकले तर पाठीच्या बाजूला गळ्याकडनं ब्लाऊज इकडे खेचल्यासारखा होतो. तर तो खेचल्यासारखा होऊ नये त्याकरता मुंड्यांचे आकार सेम अशाच पद्धतीने द्या. इकडनं 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि ह्या आतल्या रेषेपासून 1 इंचावर इथे मार्किंग केलं. जिथे 1.5 इंचाचं मार्किंग आहे हा आकार फक्त इथल्या इथे द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी फक्त हा इथे आकार द्यायचा आहे. सेम असेच आकार द्या, यात बदल काहीही करू नका. त्यानंतर आपल्याला गळा खोली घ्यायची आहे 4.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. पुढच्या गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच आलं. पण वरती जे गळा खोलीचं अंतर घेतलेलं आहे ते खाली घेऊ नका, नाही तर इथे तुमचा गळा खालचं अंतर मोठं होईल, छातीचा भाग बाहेर येईल. त्यामुळे खालच्या बाजूला गळा खोलीचं अंतर आपण 2 इंच ठेवणार आहोत. इथे 2 इंचावर इथे मार्किंग केलं आणि हे अंतर इकडनं तितकं जोडून घेतलं. 2 ते 2.5 इंच तुम्ही हे अंतर इथे घेऊ शकता आणि इथे गळ्याला आकार दिला. त्यानंतर योगपट्टीसाठी खाली इकडे 2 इंचावर मार्किंग केलं, फिटिंगच्या बाजूकडनं 2 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर खालच्या बाजूकडनं पुन्हा 2 इंचावर वरती मार्किंग करून गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड. आता 34 छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे 7.5 इंच. योगपट्टीच्या रेषेवर इथे 7.5 इंचाला आपल्याला मार्किंग करायचं आणि हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी 7.5 इंचाचं मार्किंग घेतलं त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून खालच्या बाजूला 2 इंचावर मार्किंग करायचं. हे मार्किंग दोन्ही बाजूला तिरकस जोडून घ्यायचं. बोटनेक मध्ये कटोरी ब्लाउज खूप सुंदर बसतो. मुंड्यातून इकडे आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे. गोलाकार देताना साइड पीस कडनं हात गोल वळवत आपल्याला इकडे गळ्याकडे हात आणायचा आहे. हे झालं कटोरीचा आकार देऊन. त्यानंतर आपल्याला हा टक्सचं शिवण करत असताना आडवा टक्स आपल्याला 1.5 इंच शिवायचा आहे आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. 3 इंचापर्यंत जास्तीत जास्त टक्सची उंची घ्या. आता ह्या कटोरीचा टक्स चुकीचा शिवल्याने सुद्धा तुमच्या ब्लाउज मध्ये अडचणी येतात, त्यामुळे हा टक्सचं शिवण अगदी प्रॉपर करा. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तसंच 1 तारखेपासून आपली 100 दिवसांची सिरीज चालू होणार आहे. भरपूर साऱ्या कमेंट करा. 30 सेकंदामध्ये तुमच्या त्या अडचणीचं निदान तुम्हाला केलं जाणार आहे. आता हा जो 1.5 इंच वाढवलेला आहे तो मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचा आहे. हे 1.5 इंचाचं मार्किंग करते. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. आणि हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त छातीसाठी, कटोऱ्यासाठी.
आपलं हे पॅटर्न कटोरी साइड पीस निघतो, योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढावी लागते आणि हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये। त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची, गळा खोली ही सगळी माप टाकायची आहे। आता 34 छातीसाठी आपण गळा खोली घेतलेली होती 4.5 इंच, हे 4.5 इंचचं मार्किंग केलं। गळ्याची उंची आहे 4 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 4.5 इंच हा चौकोनी बॉक्स तयार केला, गळ्याला आकार दिला। टक्स घेताना आडवा टक्स 4 इंचावर घ्या किंवा शोल्डरचा मध्य करा आणि उभ्या टक्सची उंची 5 इंचाची घेतलेली आहे। टक्सचं शिवण करताना पूर्ण टक्सचं शिवण 1 इंच घ्या, म्हणजे अर्धा इंच दोन्ही बाजूला असं टक्सचं आपल्याला शिवण करायचं आहे। गळ्याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा, गळ्याचा आकार कापून घेऊया। बऱ्याच ताईंना बोटनेक कटोरी ब्लाऊज शिवताना अडचण येतात, सेम अशाच पद्धतीने कटिंग करा, तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीयेत। हा झाला आपला साइड पीस आणि ही झाली आपली कटोरी। आता हे पॅटर्न कपड्यावर कुठेच वाढवायचं नाही, बऱ्याच आपण प्रिन्सेस कट मध्ये कपड्यावर वाढवतो, कटोरी ब्लाऊज मध्ये कपड्यावर पॅटर्न वाढवायचं नाहीये। याला 4 इंच आणि 3 इंच सेम अशीच योगपट्टी काढा, त्याचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे, सेम त्यानुसार योगपट्टी लावा। तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही ह्या ब्लाऊजला लावा, सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा, सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।